नमस्कार मंडळी. मंडळी, मीन राशी साडेसातीचं हे दुसरं पर्व सुरू होते मीन राशीला 29 मार्च 2025 पासून आणि हे सुरू राहणार आहे फेब्रुवारी 2028 पर्यंत ताम्रपादाने. साडेसातीचं दुसरं पर्व म्हणजे मधली साडेसाती. अगदी याच शब्दाप्रमाणे शरीराच्या मधल्या भागावर या साडेसातीचा प्रभाव पडत असतो. म्हणजे आपल्या छातीपासून किंवा गळ्यापासून कमरेपर्यंत असलेला शरीराचा भाग यावर या साडेसातीचा प्रभाव पडताना दिसणार आहे आरोग्याच्या दृष्टीने. म्हणजे या सर्व बाबींचा आपण घेणार आहोत आढावा. साडेसातीच्या या दुसऱ्या पर्वात ताम्रपाद असता काय मिळणार आहे परिणाम, आपल्या मीन राशीच्या मंडळींना काय सांभाळायचं आहे या कालखंडात, अर्थात आपल्या मूळ कुंडलीतील ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार हे फळ आपल्याला मिळणार आहे, हे मात्र अवश्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे. तर कोणते करायचे आहेत प्रभावी उपाय या साडेसातीच्या काळात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधत आहे आपल्या या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. साडेसातीचा हा विषय आपण आपल्या चंद्र राशीनुसार माहिती करून घेत आहोत, जन्मराशी. चला तर मग साडेसातीचं हे दुसरं पर्व आपल्या मीन राशीला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करते समजून घेऊया. कोणते शुभ परिणाम आणि कोणते अशुभ परिणाम या काळात आपल्याला जाणवू शकतात याच्यावरही आपण लक्ष केंद्रित करूया. 29 मार्च 2025 पासून शनी ग्रह आपल्या कुंडलीच्या प्रथम स्थानात पदार्पण करत आहे आपल्याच राशीमध्ये, म्हणजे मीन राशीमध्ये. मीन ही आपली चंद्र राशी असल्यामुळे चंद्र आणि शनी यांची होणारी युती किंवा चंद्राच्या जवळ होणारा हा शनीचा संबंध आपल्याला पोटाच्या, पचन संस्थेच्या आणि मनाच्या कार्यावर अशुभाचा परिणाम निर्माण करताना आढळून येईल. कारण कुंडलीमधील पहिलं घर म्हणजे आपला शारीरिक पिंड, मानसिक आणि वैचारिक पिंड. त्यामुळे शनीच्या या गोचर भ्रमण स्थितीचा सर्वात पहिला आणि मोठा परिणाम म्हणजे आपल्या आरोग्याच्या संदर्भात पोटाच्या तक्रारी या काळात वाढायला लागतील, पचन संस्थेचे आजार वाढायला लागतील. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये होणारा थोडासा सुद्धा जो बदल आहे तो आपल्या पोटाच्या तक्रारी जरा जास्त वाढवेल, कॉम्प्लिकेशन्स वाढवेल. तेव्हा मंडळी, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीवर पूर्ण लक्ष ठेवा. आणि म्हणूनच मंडळी, या काळात ज्यांना पोटाच्या पचन संस्थेचे आजार आहेत, हृदयविकार आहे, गॅस संदर्भातले त्रास आहेत, पचनक्रिया किंवा पॅनक्रियाज म्हणजे मधुमेह आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा सगळ्या मंडळींनी आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला, योग्य पथ्यपाणी या गोष्टींचा फार फार उपयोग करून घ्यायचा आहे या संपूर्ण काळात. शनीचा हा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर आणि विचारांवर सुद्धा पडत राहणार आहे. अर्थातच हा प्रभाव आपल्या विचारातील नकारात्मकता वाढवायलाच मदत करेल. कामातील आळस हा जरा जास्त वाढताना दिसेल. आजचं काम उद्यावर ढकलण्याची सवय वाढेल. त्यामुळे कामातला आपला उत्साह, जोश, एनर्जी कुठेतरी कमी पडायला लागेल. त्यामुळे आपला नावलौकिक आणि आर्थिक परिस्थिती यावरती विपरीत परिणाम या काळात जाणवायला लागेल ही शक्यता जास्त राहील. खरं तर आपल्या राशीची मंडळी ही नेहमीच आपल्या कामाच्या संदर्भात अत्यंत काटेकोर असतात, चोख असतात. वेळेमध्ये काम पूर्ण करणं ही खरं तर आपल्या राशीची ओळख असते. अभ्यासू प्रवृत्ती, सतत नवनवीन गोष्टी शिकून घ्यायला आपल्या राशीच्या मंडळींना अगदी मनापासून आवडत असतात. परंतु शनीच्या या पर्व काळात मात्र आपल्याला याच्या उलट अनुभव यायला लागतो. तेव्हा मंडळी, आपण अगोदरच याचा आढावा घेतो आहे तो यासाठी की आपल्याला या संदर्भात सांभाळायचं आहे. स्वतःच्या या सगळ्या गोष्टींवर जाणीवपूर्वक जातीने लक्ष द्यायचंय, ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही. या काळामध्ये आपली मानसिक व शारीरिक स्थिती व्यवस्थित राहण्यासाठी योग, प्राणायाम, खाण्यापिण्याचं पथ्य, नवीन आणि चांगल्या लोकांची संगत, सकारात्मक वाचन, सकारात्मक लोकांची संगत या गोष्टींचा अवलंब करायला सुरुवात करायची आहे. मीन ही गुरुग्रहाची राशी असल्यामुळे अभ्यासामध्ये हुशार असलेली राशी, परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी व गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये आहेत अशा मंडळींना स्वतःच्या हुशारीवर नको तितका आत्मविश्वास म्हणजेच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. दुसऱ्यांचं म्हणणं ऐकूनच जे घ्यायचं असतं, समोरच्याला समजून घ्यायचं असतं, हे त्यांच्या स्वभावामध्ये नसतं. जे काही समजतं, जे काही येतं ते फक्त आपल्यालाच येतं. त्यामुळे साडेसातीमध्ये अशा मंडळींना त्यांच्या पत्रिकेतला मूळ कुंडलीतला शनी आणि गुरु अशुभ आहे, त्यांना खूप त्रास होतो. त्यांच्या स्वभावातील चिडचिड वाढते, छोट्या छोट्या गोष्टींवरून वादावादी करायला लागतात, चिडायला लागतात आणि हे वाढायला लागतं. अशा वेळी आत्मचिंतन करणं, योग आणि ध्यान साधना करणं या मंडळींसाठी महत्त्वाचं राहतं.
समोरच्याला शांतपणे समजून घेणं, त्याचं ऐकून घेणं, एवढं जरी या काळात आपण करायला सुरुवात केली तरी पुढे होणाऱ्या आर्थिक आणि कार्यातील नुकसानीला आपण ही मंडळी स्वतःला वाचवू शकता. शनी ज्या घरातून गोचर भ्रमण करत असतो त्या घराची मात्र शुभ फळं देतो. या नियमानुसार ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी ग्रह मूळ कुंडलीमध्ये शुभ स्थितीमध्ये आहे त्यांना मात्र या काळात आपल्या स्वतःच्या कार्यशैलीमुळे चांगलं यश मिळायला देणारा हा कालखंड राहील. नवीन लोकांच्या ओळखीतून नवीन कामं हातामध्ये येतील. कामाचा व्याप आणि पसारा चांगल्या अर्थाने वाढेल. समाजातील कुटुंबातील पतप्रतिष्ठा मिळवून देणारा हा एकंदरीत कालखंड राहील अशा व्यक्तींसाठी. तर व्यक्तिमत्वामध्ये प्रचंड चांगली अशी सकारात्मक वाढ सुद्धा होईल. नवनवीन कल्पना व आर्थिक व्यवहार आपल्याकडून यशस्वीपणे पार पाडले जातील. विशेष करून जी मंडळी अभियांत्रिकी, शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राशी संबंधित कार्यामध्ये सहभागी आहेत किंवा कार्यरत आहेत, व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने त्यांना या काळात भरघोस यश मिळायला मदत होईल आणि कार्यामध्ये वाढ सुद्धा खूप सुंदर रीतीने होताना दिसेल. परंतु शनी ग्रहाची दृष्टी मात्र अशुभ फळं देणारी असते आणि शनीला 3 दृष्टी असतात: 3री, 7वी आणि 10वी दृष्टी. यापैकी शनीची जी 3री दृष्टी आहे ती आपल्या पराक्रम स्थानावर पडत असल्यामुळे आपण करत असलेल्या नवीन कामावर किंवा कामाच्या नवीन पद्धतीवर फार लक्ष देऊन, मार्गदर्शन घेऊन, योग्य नियोजन करून आपल्याला कामामध्ये हात घालायचा किंवा बदल करायचा आहे. दुसऱ्यांवर अवलंबून राहून केलेलं काम या काळामध्ये रखडताना दिसेल. त्यामुळे शक्य होईल तेवढं या काळात सर्व प्रकारच्या कामात आपण स्वतः जातीने लक्ष देणं आवश्यक राहील. तसेच कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास करावे लागतात. अशा वेळेला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सांभाळणं तितकंच महत्त्वाचं राहील, नाहीतर आरोग्याच्या समस्या वाढतील, जे आपण मगाशीच पाहिलं. तसेच आपल्या मौल्यवान वस्तू, कागदपत्र या प्रवासाच्या दरम्यान सांभाळाव्या लागतील, नाहीतर चोरीला जाणं, गहाळ होणं, हरवणं असा अनुभव येऊ शकतो. आपल्या भावंडांची सुद्धा या काळामध्ये आपल्याला जुळवून घ्यायचं आहे. वादावादी होणं आणि एकमेकांबद्दल गैरसमज निर्माण होणं या गोष्टी सांभाळायच्या आहेत. भावंडांशी कुठल्याही प्रकारचा व्यवहार करतेवेळी किंवा एकत्र होऊन भागीदारीत व्यवसाय वगैरे करतेवेळी फारच काळजी आपल्या राशीच्या मंडळींना घ्यावी लागणार आहे, नाहीतर त्या व्यवहारामध्ये नुकसान होऊ शकतं. सुरू असलेलं आपलं काम अचानकपणे त्यामुळे बंद पडू शकतं. शनी ग्रहाची 7वी दृष्टी ही आपल्या 7व्या घरावरती पडते आहे, ज्यावरून भागीदारी, व्यवसाय, विवाह, वैवाहिक जीवन, वैवाहिक संबंध, कोर्ट कचेरी या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनी ग्रह शुभ आहे त्यांना मात्र हा कालखंड अत्यंत अनुकूल आणि शुभ असा जाईल. या सगळ्या गोष्टींमध्ये जी आता आपण माहिती घेतली 7व्या घराची, उद्योग व्यवसायात भरभराट होण्यासाठी अनुकूल अशी वातावरण आणि परिस्थिती याच काळात तयार होईल. कोर्ट कचेरीची कामं यशस्वी होऊन त्यातून आपण सहजरित्या बाहेर येऊ शकता. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह बिघडलेला आहे, अशुभ स्थितीमध्ये आहे, अशा मंडळींना आपल्या व्यवसायावर मात्र पूर्ण लक्ष द्यायचं आहे. विशेष करून जी मंडळी भागीदारीत व्यवसाय करतायत त्यांना आपल्या भागीदाराचे मन राखण्याची कसरत करावी लागेल, नाहीतर भागीदाराच्या विक्षिप्त स्वभावाचा आपल्या व्यवसायाला फटका बसू शकतो, म्हणून सांभाळायचं आहे. तसेच बऱ्याचदा या शनीच्या 7.5च्या काळात आपण करत असलेल्या किंवा सुरू असलेल्या कामापेक्षा एखाद्या नवीन कामात लक्ष द्यायला आपण अचानकपणे लागतात आणि नवीन कामात हात घालता. त्यामुळे ना घर का ना घाट का अशी परिस्थिती उत्पन्न होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जे काही नवीन निर्णय, कार्यपद्धती आपण आपल्या कार्याच्या संदर्भात या काळात घेणार असाल त्या संदर्भात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला मात्र अवश्य घ्या. कोर्ट कचेरी सुरू असेल तर जेवढं शक्य होईल तेवढं आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करण्यासाठीचे प्रयत्न अवश्य करा, म्हणजेच आपला वेळ आणि आपले पैसा यांची बचत होईल. शनीची 7वी दृष्टी बुध ग्रहाच्या कन्या राशीवर 7व्या घरावर पडत असल्यामुळे अशा वेळेला आपल्या दाम्पत्य जीवनामध्ये आपल्या जोडीदाराच्या सल्ल्याने वागणं आपल्या मात्र फायद्याचं राहील. कारण बुध आणि शनी ग्रह हे बऱ्यापैकी एकमेकांचे मित्र ग्रह आहेत. नाहीतर पती पत्नींच्या नात्यांमध्ये तेढ या काळात वाढून नात्यांमध्ये नकारात्मकता वाढेल. तर शनी ग्रहाची जी 10वी दृष्टी आहे ती आपल्या कर्मस्थानावर, दशमस्थानावर पडत असल्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठांची मनमर्जी सांभाळण्याची तयारी मात्र आपल्याला ठेवावी लागेल, कामात टिकून राहण्यासाठी आणि पुढच्या यशस्वी पायऱ्या चढण्यासाठी. कुटुंबात वडीलधारी मंडळी, वडील यांच्याबरोबर सामंजस्याने घेणं हिताचं राहील. पितृक संपत्तीच्या वादात अशा वेळेला माघार घेणं आपल्या हिताचं राहतं, नाहीतर आपलं नुकसान होऊन कोर्ट कचेरी मात्र मागे लागते. म्हणून अशा वेळेला शांत राहणं, सबुरीने घेणं जरुरीचं असतं.
वादावादी वाढून फायद्याच्या ऐवजी आपल्याला नुकसानच पदरात पडू शकतं. मंडळी, 7.5च्या या प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणं आणि परिस्थितीवर लक्ष देणं एवढे व्यावहारिक उपाय जरी केले तरी शनीचा होणारा प्रतिकूल परिणाम आपण बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता. कारण सावध असणं हाच मोठा उपाय आहे आणि हाच मुख्य उपायाचा पाया आहे. म्हणजे राशी भविष्य जाणून घेणं म्हणजे घाबरणं नाही, तर परिस्थितीचा आधीच अंदाज घेणं, जेणेकरून आपले भविष्यातील नुकसान कमी करणं, स्वतःची जबाबदारी ओळखून वागणं आणि परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी करणं असं आहे. अर्थात मंडळी, आपल्या मूळ कुंडलीमधील शनी आणि गुरु ग्रह कसा आहे त्यानुसार चांगले आणि वाईट परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात, हे मात्र विसरून चालणार नाही. आणि म्हणूनच त्याचे शुभ आणि अशुभ परिणाम आपण आता माहिती केले. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्या की हे मार्गदर्शन कसं केलं जातं आणि त्यानंतरच आपण आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे जे मार्गदर्शन आहे वास्तू आणि कुंडलीचं, हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे हे मार्गदर्शन अगदी आपल्या घर बसल्या सहज घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163, जो थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. आता आपण जाणून घेऊया या 7.5च्या काळात आपल्या मीन राशीच्या मंडळीने कोणते करायचे धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय. म्हणजे आपली राशी ही गुरुग्रहाच्या अंमलाखाली येत असल्यामुळे गुरुग्रहाची मंत्र उपासना म्हणजेच रोज सकाळी गुरुग्रहाचा मंत्र ओम ब्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा जप रुद्राक्षाच्या माळेवर 1 माळ अवश्य सुरू करावा. तर गुरुचरित्रातील 14वा अध्याय हा रोज वाचनात ठेवावा. आणि शनिग्रहाचा जो मंत्रपाठ आहे, कुठलाही मंत्रपाठ असेल, तो सूर्यास्तानंतर कुठल्याही माळेवर कुठल्याही वेळेत करू शकता. रुद्राक्षाच्या माळेवर केल्यास उत्तम. आणि तो मंत्र आहे ओम प्राम प्रेम प्रौम स शनेश्वराय नमः. या मंत्राचा जप 1 माळ करावा. शक्य झालं तर दर शनिवारी मारुतीचं हनुमंताचं दर्शन घ्यावं. श्रावणातल्या सोमवारी आणि शनिवारी उपवास करावा. हा आध्यात्मिक उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. म्हणजे या आध्यात्मिक साधना उपासना आपलं आत्मबळ आणि आपलं मानसिक बळ वाढवायला नेहमीच मदत करत असतात. आलेल्या जीवनातल्या वाईट प्रसंगाला धैर्याने तोंड द्यायला मदत करतात. हा कुठलाही चमत्कार नाहीये, तर निसर्गाच्या शक्तीशी एकरूपता साधण्याचा एक प्रयत्न असतो. मंडळी, लक्ष्मी उपासना आपण करत असतो ती म्हणजे आपल्या कार्यातली संपन्नता वाढावी, आर्थिक स्थिरता व्हावी, लक्ष्मी स्थिर व्हावी. तर दत्त महाराजांची आपण उपासना करत असतो जीवनातले कष्ट, नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी. अशाच प्रकारचे विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना उपासना करण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दत्तक्षेत्र नृसिंहवाडी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात 21, 22, 23 वार असणारे शुक्रवार, शनिवार, रविवार 2025 या दिवशी या माघ महिन्याचं अवचित्त साधून धार्मिक कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून आपण याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतर आपली नाव नोंदणी करू शकता. पुन्हा संपर्क नंबर सांगतो 9892156163. हा थंबनेलवर खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहेच. त्याचप्रमाणे आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केलीत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही पाठवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवलं जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, मेरुश्री यंत्र, कुबेर यंत्र, सरस्वती यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र ह्या सुद्धा मागवायचं असेल तर व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्याची माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्याकरता आम्ही घेऊन आलेलो आहे हे सुंदर असं पितळेचं धूप दीप पात्र. यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर आणि लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये घंटानाद, डाव्या हाताने घंटा वाजवत उजव्या हाताने हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूला दाखवत एखाद्या शुभ मंत्राचा पठण करत
हा अग्नी प्रदर्शन वास्तूला करणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा वाढवायला मदत होणार. त्यामुळे वास्तूतले बारीक बारीक असलेले दोष सुद्धा कमी व्हायला खूप सुंदर मदत होते. हे धूपदीप पात्र आपल्याला भारतात मागवायचं असेल तर माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण माहिती घेऊ शकता. तर मंडळी, ही होती मीन राशीची 7.5चा हा जो दुसरा चरण आहे, दुसरा कालखंड आहे, तो कसा राहणार याबद्दलची माहिती. अवश्य न घाबरता 7.5ला तोंड द्यायचं. त्यामुळे ह्या सगळ्या सूचना तंतोतंत पाळा. अतिशय सुंदर अनुभव येईल. कळावी लोभ आहे असावा. धन्यवाद.